कपाली, वैराग्याची कथा। कैलास पर्वतावर जिथे बर्फाचे शुभ्र शिखर आकाशाला भेटतात तिथे देवशिव ध्यानस्थ बसले होते। त्यांचे मन शांत होते, पण लवकरच एक अद्भुत लीला सुरू होणार होती। एका क्षणी देवाने कपली रूप धारण केले। हे रूप भयावह होते, पण त्यात एक गहन शांत ऊर्जा होती। त्यांच्या हातात एक मोठी कवटी होती, ज्याला ब्रह्मकपाल म्हणतात। ती त्यांची भिक्षापात्र बनली। कपली देव जगात फिरू लागले। ते भिक्षा मागत होते, पण त्यांचे हे मागणं सामान्य नव्हते। त्यांच्या तेजस्वी रूपाला पाहून लोक भयभीत होत आणि दूर पळत। एका लहान शांत शहराच्या प्रवेशद्वाराजवळ एक तरुण मुलगा निश्चल बसला होता। तो देवाच्या लीलांचा अभ्यास करत असे आणि तो कधीही घाबरला नाही। निश्चलने कपली देवाला पाहिले। बाकीचे सगळे लोक आपापल्या घरात लपले होते, पण निश्चल शांतपणे उठला आणि देवाच्या दिशेने चालू लागला। निश्चल कपलींच्या अगदी जवळ गेला। त्याचे छोटे हात जोडून त्याने नम्रपणे विचारले, हे देव, आपण विश्वनियंता आहात, मग ही कवटी घेऊन भिक्षा का मागत आहात? कपलींनी स्मित केले, जे त्यांच्या भयानक रूपातही गोड वाटले। ते म्हणाले, माझ्या प्रिय मुला, ही कवटी मला अहंकाराचा त्याग शिकवते। प्रत्येक जीवाचे शेवटी हेच रूप असते। मी स्वतःला आठवण करून देतो की मी जरी देव असलो तरी मी या कवटीतील भिक्षेवर अवलंबून आहे। सत्ता आणि संपत्ती क्षणभंगूर आहेत, देवाने समजावले। निश्चलचे डोळे उघडले। त्याला कपाली रूपाचा खरा अर्थ समजला। तो अहंकार संपवणारा आणि वैराग्याचा मार्ग दाखवणारा देव होता। त्याने देवाचे पाय धरले। कपली रूप अदृश्य झाले, पण निश्चलने मिळालेला धडा कधीच विसरला नाही। खरी शक्ती वैराग्यात आणि विनम्रतेत असते, मोठ्यापणात नाही।